नमस्कार. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी हेल्दी पौष्टिक असं पालक पराठा कसा बनवायचा ही रेसिपी बघतोय. आता इथे मी पालक बारीक अशी मिक्सरला पिसून घेतलेली नाही आहे किंवा शिजून सुद्धा घेतलेली आहे. फक्त काय करायचं आहे, पालक चांगली निवडून घ्यायची, पुढचे फक्त पानं घ्यायची, नंतरनं धुवून निथळून घ्यायची आणि बारीक तुम्हाला जितकी बारीक चिरता येईल तेवढी बारीक अशी उभी चिरून घ्यायची. एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर यामध्ये घेतलेली आहे. आलं लसूण हिरव्या मिरचीचा ठेचा आपल्याला यामध्ये भरपूर घालायचा. तिखट जरासा बनवायचं आहे, त्यामुळे आपल्याला इथे हा ठेचा इथे बनवून घेतलेला आहे. नंतर ना गव्हाचं पीठ घ्यायचं. तुम्हाला आता किती बनवायचं आहे त्या अंदाजानुसार तुम्ही इथे गव्हाचं पीठ घेऊ शकता. त्यामध्ये बेसन पीठ घाला, चवीप्रमाणे 1 चमचा मीठ घाला, 2 चमचे ठेचलेला लसूण, आलं, हिरवी मिरची, जिरेचा जो ठेचा आहे तो यामध्ये घाला. अर्धा चमचा ओवा हातावरती चोळून घाला आणि 1 चमचा पांढरे तीळ जे असतात ते तीळ यामध्ये घाला. नंतरनं यामध्ये हळद घाला, धने पावडर, जिरी पूड यामध्ये थोडीशी घाला, आमचूर पावडर थोडीशी यामध्ये घाला, लाल तिखट घाला, कांदा लसूण मसाला घाला, गरम मसाला यामध्ये घाला आणि जो आपला घरगुती मसाला असतो खडा मसाला तो 1 चमचा घाला. आता मसाले किती प्रमाणात घालायचे त्यानुसार तुम्ही अंदाजानुसार हे घालू शकता. कमी जास्तही तुम्ही इथे करू शकता. नंतरनं मोठ्या 2 पळ्या यामध्ये तेल घालायचं आहे आणि सगळ्यात पहिलं पीठ मळायच्या अगोदर आपल्याला व्यवस्थित पिठाला तेल चोळून घ्यायचं आहे. या पद्धतीने याचा एक फायदा होतो, जो पराठा आहे तो खुसखुशीत होतो, कडक किंवा वातड अजिबात होत नाही आणि खायला एकदम चविष्ट मऊ लुसलुशीत राहतो बराच वेळ. त्यानंतरनं यामध्ये कोथिंबीर घालून घ्या, नंतरनं पालक घालून घ्या. पालक भरपूर यामध्ये घाला, काही हरकत नाही आहे. जितकी पालक तुम्हाला घालता येईल तेवढी यामध्ये घाला. लक्षात ठेवा, पीठ आणि पालक यांचं जे प्रमाण आहे ते सम ठेवा. जास्त पीठ घातले, पालक कमी घातले किंवा पालक जास्त घातले आणि पीठ कमी घातले असं करू नका. दोन्हींचंही प्रमाण सम ठेवा, सारखं ठेवा, म्हणजे पालक पराठा खायला छान लागतो आणि पालक पराठाच खाल्लाय असं वाटतं. नंतरनं यामध्ये पालक, कोथिंबीर घालून घेतलेले. आता कोथिंबीर अगदी थोडी यामध्ये घालायची, जास्त घालू नका आणि पीठ मळून घ्यायचं आहे. आता पालक पराठा बनवताना पालेभाज्यांचा जो पराठा तुम्ही बनवताय, सुरुवातीला पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे आणि 20 मिनटं भिजायला ठेवायचं आहे. 20 मिनटानंतरनं पीठ भाज्यांना पाणी सुटतं आणि पीठ ओलं होतं, म्हणून सुरुवातीला मळताना एकदम घट्ट राट असं मळून घ्यायचं आहे. 20-25 मिनटं पीठ भिजायला ठेवायचं. आता सुरुवातीला जेव्हा मळलं तेव्हा पीठ राट होतं, पण 20-25 मिनटानंतर पीठ एकदम सैलसर झाले, जसं आपण चपातीला मळतो अगदी तसं झालेलं आहे. आता पराठा बनवून घ्यायचा आहे. अगदी जसं आपण चपाती बनवतो तसाच पराठा इथे बनवून घ्यायचा आहे. फक्त हा पराठा लाटताना तुम्हाला पातळ लाटावा लागणार आहे, हे लक्षात ठेवा. पराठा जाड लाटू नका. पालक आपण कच्ची घातलेली आहे, शिजून घातलेली नाही आहे किंवा तिचा गरगट करून सुद्धा आपण इथे घातलेली नाही आहे मिक्सरला. तर आपण कच्ची पालक एकदम बारीक अशी उभी चिरून घेतलेली आणि ती घातलेली, त्यामुळे आपल्याला पातळ पराठा लाटून घ्यायचा आहे. पराठा लाटून झाला की पॅनवरती भाजून घेताना गॅस मोठा ठेवायचा. पराठा कोणताही असू, गॅस मोठाच ठेवायचा, बारीक करायचा नाही, म्हणजे पराठा छान खुसखुशीत भाजला जातो आणि वातड अजिबात होत नाही, तर तो मऊ राहतो. गॅस जर बारीक केला तर पराठा तुमचा वातड होऊ शकतो. त्यामुळे जशी चपाती भाजतो अगदी तसंच पराठा इथे भाजून घ्यायचा आहे. तेल तूप तुमच्या आवडीनुसार जे हवा ते तुम्ही इथे लावू शकता. या पद्धतीने शक्यतो पराठा जर असेल तर तो गरमागरम दह्याबरोबर, लोणच्यासोबत किंवा लसणाची जी चटणी असते ना तिच्याबरोबर अप्रतिम लागतो.
डब्यावरती मुलांना देऊ शकता. सकाळच्या नाश्त्याला तुम्ही हा पराठा बनवू शकता. प्रवासात जायचं असेल तर अगदी तुम्ही हा पराठा सुद्धा प्रवासामध्ये घेऊन जाऊ शकता. एकदम बनवायला सोपा आहे, हेल्दी आहे. पालक शक्यतो तसं कोणी खात नसेल तर या पद्धतीने लपवा-छपवी केली तर मुलं हा पराठा आवडीने खातात. खायला एकदम टेस्टी लागतो. फक्त बनवण्याची पद्धत जर व्यवस्थित असेल तर इथे बघू शकता छान असा आपला हिरवागार पालक पराठा बनवून तयार झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मऊ लुसलुशीत झालेला आहे. छान चपातीसारखा हा पराठा आपला बनून तयार झालेला आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी मी हा पराठा बनवून घेतलेला आहे. मऊ लुसलुशीत झालेला आहे आणि एकदम जरी तुम्ही हा पराठा बनवून ठेवला आणि खाताना जरी तुम्ही असा तूप लावून गरम केला तरी एकदम चविष्ट लागतो. तर इथे बघा छान कलर एकदम भारी आलेला आहे. मऊ एकदम असा पुरणपोळीसारखा मऊ लुसलुशीत झालेला आहे. अशा पद्धतीने आज आपण छान मस्त असा पौष्टिक नाश्त्यासाठी पालक पराठा बनवून घेतला. रेसिपी आवडली लाईक शेअर नक्की